इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हटलं की लगेच स्मॉल चिप्स, सोल्डरिंग आयर्न आणि स्मार्टफोन्स डोळ्यासमोर येतात. पण खरं सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स हे फील्ड ऑटोमेशन, कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम्स, मेडिकल डिव्हायसेस, सॅटेलाइट्स आणि रोबोटिक्स अशा सगळ्याच क्षेत्रात पसरलेलं आहे. आजच्या जगात जे जे स्मार्ट दिसतं त्यामागे इलेक्ट्रॉनिक्स असतं. जर तुम्हाला गॅजेट्स कसे काम करतात यामध्ये क्युरिओसिटी असेल, सर्किट्स बनवायला आवडत असतील आणि मशीन्स स्मार्ट कशा होतात हे समजून घ्यायचं असेल तर ही ब्रांच तुमच्यासाठी परफेक्ट आहे. स्मार्टफोन्स, आयओटी डिव्हायसेस, सॅटेलाइट्स, ईव्ही सिस्टीम्स, कन्झ्युमर अप्लायन्सेस, हेल्थकेअर इलेक्ट्रॉनिक्स अशा दैनंदिन वापरातल्या गोष्टी ह्या इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आजचं जग हे इलेक्ट्रॉनिक्सवर चालतं. जर तुम्हाला फाईन डिटेल वर्क आवडत नसेल, सिग्नल्स आणि सर्किट्स कन्फ्युजिंग वाटत असतील किंवा मग मॅथ्स एस्पेशली कॅल्क्युलस आणि सिग्नल्स टफ वाटत असेल तर ही ब्रांच शिकणं थोडं अवघड आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकताना मायक्रो लेवल प्रिसिजन आणि इमॅजिनेशन या दोन्ही क्वालिटीज तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट, सर्किट ॲनालिसिस स्किल्स, मॅथ्स आणि लॉजिकल थिंकिंग हे आवश्यक असणारे स्किल्स. मॅटलॅब, मल्टीसिम, लॅबव्ह्यू, व्हेरिलॉग, एम्बेडेड सी, पीसीबी डिझाईन टूल्स हे आवश्यक असणारे सॉफ्टवेअर्स. थोडक्यात सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर अशा दोन्ही प्रकारच्या स्किल्स आवश्यक असतात. याशिवाय डॉक्युमेंटेशन, डिबगिंग स्किल्स, पेशन्स आणि इनोव्हेशन फ्रेंडली ॲटिट्यूड हे आवश्यक असणारे सॉफ्ट स्किल्स. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची डिमांड खूप मोठी आहे. जवळपास सर्वच कॉलेजेस ती ऑफर करतात. मुलामुलींचा रेशो 70-30 असा आहे. IIT बॉम्बे, मद्रास, हैदराबाद, NIT त्रिची, VJTI मुंबई, COEP पुणे, बिट्स पिलानी या काही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. ॲनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल्स अँड सिस्टीम्स, मायक्रो प्रोसेसर्स अँड मायक्रो कंट्रोलर्स, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन, एम्बेडेड सिस्टीम्स, कंट्रोल सिस्टीम्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हे काही कोर सब्जेक्ट्स. इलेक्ट्रॉनिक्स ही कॉन्सेप्ट हेवी ब्रांच आहे. रिगरस मॅथमॅटिक्स वापरलं जातं. पण एकदा का कॉन्सेप्ट क्लिक झाली की मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकणं थोडं क्रिएटिव्ह वाटतं. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, VLSI इंजिनिअरिंग, एम्बेडेड सिस्टीम्स, रोबोटिक्स इंजिनिअरिंग या काही अलाइड ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन इंजिनियर, एम्बेडेड इंजिनियर, PCB डिझायनर, कम्युनिकेशन इंजिनियर, QA इंजिनियर, IoT डेव्हलपर हे झाले काही एंट्री लेवल जॉब्स. स्टार्टिंग पॅकेज वार्षिक 4 ते 7 लाख इतकं असतं. पण एक्सपिरियन्सनुसार VLSI, एम्बेडेड, चिप डिझाईन यासारख्या हाय एंड करिअर्समध्ये ते 30 ते 35 लाखापर्यंत सहज वाढतं. मोबाईल कंपनीज, सेमीकंडक्टर कंपनीज, EV, एरोस्पेस, टेलिकॉम, ऑटोमेशन, रोबोटिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अशा असंख्य इंडस्ट्रीज ह्या इलेक्ट्रॉनिक्स फील्डशी संलग्न आहेत. सेमीकंडक्टर्स, चिप डिझाईन, बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीम्स आणि रोबोटिक्स या फील्डमध्ये भारतात आणि भारताबाहेर दोन्हीकडे रिसर्च वाढतोय. USA, जर्मनी, तैवान, सिंगापोर, साऊथ कोरिया आणि जपान हे काही हायर स्टडीजसाठी असलेले टॉप डेस्टिनेशन्स. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इज इक्वल टू ग्लोबल मोबिलिटी प्लस निश एक्सपर्टीज असं इक्वेशन आपण मांडू शकतो. ॲव्हरेज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर PCB डिझाईन, टेस्टिंग किंवा एम्बेडेड कोडिंग करतो. स्टेबल जॉब, स्टेडी करिअर. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? VLSI किंवा चिप डिझाईनमध्ये स्पेशलायझेशन करा. एम्बेडेड आणि IoT मध्ये मास्टरी मिळवा. सेमीकंडक्टर इंडस्ट्री एक्सप्लोर करा. MBA करून टेक प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये जम्प घ्या. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये निश एक्सपर्ट बना. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे फक्त गॅजेट्स नाही. इट इज हार्टबीट ऑफ टुडेज टेक्नॉलॉजी. सो डोंट जस्ट चूज ब्रांच, चूज टेक्नॉलॉजी दॅट बिल्ड्स फ्युचर. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा. नेक्स्ट कोणती ब्रांच एक्सप्लेन करून हवी आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा.